राम राम. बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे, कारण मागे म्हणल्याप्रमाणे काहीतरी विषय असल्याशिवाय व्हिडिओ बनवता येत नाही. तर विषय म्हणजे आहे एक म्हणजे महत्त्वपूर्ण विषय आहे. तर आपण हे इथं डेम्स लागण केलेली आहे. तर मल्चिंग लाल दिसत असेलच तुम्हाला. तर विषय तोच आहे. तर एक बेड आपण ठेवलेला आहे. तर काय आहे तो विषय आपण जाणून घेऊया. तर उन्हाळ्यात मल्चिंग जास्त टाकू नये असं म्हणतात, कारण मल्चिंगने पिकं जळण्याचं कारण हीट भरपूर तयार होते आतमध्ये मल्चिंगच्या. हवा जायला हे नसते आणि वरून सूर्यप्रकाश पडल्यामुळे तापल्यामुळे हीट भरपूर तयार होते. तर त्यासाठी मी एक व्हिडिओ पाहिला होता. हे काय मी मनाने नाही केलेलं आणि लगेच ते लावताना व्हिडिओ बनवून टाकला नाही. आधी म्हणलं लावून बघावं, करून बघावं आणि मग त्याचा काय फरक पडतो आहे तर ते पाहावं. तर मित्रांनो, मी हे व्हिडिओत बघितल्याप्रमाणे हा लावलेला आहे काव म्हणजे काही ठिकाणी गेरू म्हणतात त्याला आणि आमच्या इकडे याला काव म्हणतात. तर कावची पावडर मिळते. ती पावडर आपण आणली होती, ती सगळं लावून घेतली. 7 किलो कावची पावडर लागली आपल्याला. 30 रुपये किलोप्रमाणे मिळाली. तर तुम्ही बघू शकता असं इथपर्यंत संपलेलं आहे आणि परत काही मी आणलं नाही. तर दोन्हीकडं फरक बघण्यासाठी राहून द्यावं म्हणलं, एवढं दीड बेड राहून द्यावं, काहीच म्हणजे फरक काय पडतो आहे. तर मी पाहिलं ऊन असताना, आता काय ऊन नाही पण असं चेक करून बघितलं की इकडं हात लावून बघितला आणि इकडं हात लावून बघितला पूर्ण उन्हात. तर ही बाजू म्हणजे एकदम 20% तापलेली होती आणि ही बाजू जवळजवळ 70% तापली होती ऊन पडल्यानंतर. तर हा फरक आहे. एक किती 300 रुपये खर्च होतो आणायला आणि 2 बाया लावतात अर्ध्या दिवसात. म्हणजे एका बाईचा रोज गेला म्हणायचं याचं, म्हणजे 250 रुपये ते आणि हे 300 म्हणजे 550 रुपयात एवढं मोठं प्रोटेक्शन उन्हापासून तयार होतं आहे की खाली हीट तयार होत नाही. तर हेच सांगायचं होतं की काहीतरी डोकं चालवून शेती केली तर शेती व्यवस्थित होते. तर तुम्हाला जर सांगितलेली माहिती आवडली असेल